नमस्कार. मार्केटमध्ये काय झालं आज हे बघूया. मार्केट व्होलटाईलच होतं, पण सकाळी आपण बोलल्याप्रमाणे सिमेंट सेक्टर मात्र तेजीत होता. बँका वाढत नव्हत्या. सिमेंट सेक्टरमधले मात्र जवळजवळ सगळे शेअर तेजीत दिसत होते. रेल्वेच्या शेअरमध्ये तेजी होती, कारण कवचसाठी जे कंपोनंट्स लागतात त्याच्या ऑर्डर बऱ्याच कंपन्यांना मिळाल्या होत्या आणि मेटल शेअर पण तेजीत होते. बहुतेक पुढचं वर्ष मेटल शेअर तेजीत राहण्याचीच अधिक शक्यता आहे. आणि ही एक सायकल असते. जर पुढचं वर्ष मेटल तेजीत राहिले ना, तर त्याच्यानंतर मग कॅपिटल गुड्स शेअर्स तेवढे वाढत नाही. त्याच्यामध्ये मंदी दिसते, कारण कॅपिटल गुड्स कंपन्यांना मेटल लागतात आणि मग मेटल त्यांना महाग घ्यावी लागतात. मेटल महाग घ्यावी लागली की त्यांचं मार्जिन कमी होतं. पण आत्ता मात्र चीन स्टिम्युलस देईल. चीनमधील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही उपाययोजना केली जाईल आणि त्याचा परिणाम मेटल कंपन्यांवर होईल. त्यामुळे मेटल शेअर अधूनमधून डोकं वर काढतील, म्हणजे तेजी दिसेल असं दिसतंय. तर मेटलमध्ये ज्या ज्या वेळेला शेअर पडतील तेव्हा घ्यायचे. आणि मेटलचे शेअर एवढे अति महाग नाही आहेत, तर ते घ्यायचे. आपल्याला परवडतील तेवढे घ्यायचे आणि 30-40 रुपये शेअर वाढला की विकून टाकायचं. असा छोटा छोटा ट्रेड तुम्हाला मेटलमध्ये घेता येऊ शकतो. अलेम्बिक फार्माच्या पानेलाव युनिट हे याच्यामधल्या 8 APIला त्याचं ऑडिट केलं होतं. त्या ऑडिटमध्ये ब्राझील हेल्थ अथॉरिटीने हे 8 API युनिट पास केले. युग्रो कॅपिटल इनोव्हेटिव्ह यांना क्रेडिट स्कोरिंग मॉडेलसाठी पेटेंट मिळालं. या पेटेंटचं नाव GRD स्कोअर असं आहे. भारत ग्लोबल डेव्हलपरला 650 कोटींचं वार्षिक सप्लाय कॉन्ट्रॅक्ट मिळालं. बजाज ऑटोची चेतक ही जी गाडी आहे ती चेतक इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे चेतक EV मधून स्मोक एमिशन झाल्यामुळे, म्हणजे थोडक्यात धूर दिसल्यामुळे बजाज ऑटोच्या शेअरवर त्याचा काहीसा परिणाम दिसत आहे. सायंटनी ऑस्ट्रेलियामध्ये नवीन ऑफिस उघडलं आहे. स्विगीने वन ब्लॅक प्रीमियम मेंबरशिप लॉन्च केली आहे. सिंजीननी ब्लॉक डील बायोकॉनने सिंजीनचे शेअर विकले, हे आपण सकाळी पाहिलं होतं. सेनको गोल्ड QIP करणार आहे, याच्याबद्दलही बोललो होतो. हा 459 कोटी रुपये या QIP मधून त्यांना मिळू शकतील. टेक महिंद्रा मध्ये अव्हेंटस सोल्युशन ग्रुप ही अमेरिकेतील सबसिडियरीचं मर्जर होणार आहे. म्हणजे ही सबसिडियरी टेक महिंद्रामध्ये विलीन होईल. भारती एअरटेल डिजिटल टीव्हीनी ग्लान्स TV लॉन्च करण्यासाठी भारती एअरटेल आणि ग्लान्स यांनी करार केला आहे. ओरियन प्रोचं iCash Pro Plus
हे बँकिंग प्लॅटफॉर्म आहे हा, म्हणजे बँकिंग ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे। तर सौदी अरेबियाकडून ओरियन प्रोला या प्लॅटफॉर्मसाठी ऑर्डर मिळाली। BEMLला 136 कोटींची ऑर्डर संरक्षण खात्याकडून हाय मोबिलिटी व्हेकलसाठी मिळाली। हुडकोला दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी बरोबर त्यांनी MOU साईन केलं। इन्फोसिसनी स्टार HUB बरोबरचा त्यांनी आधी जो करार केला होता तो वाढवला। VIP क्लोजिंगनी स्विगी बरोबर करार केला, म्हणजे स्विगी इन्स्टामार्ट यामधून मेन्स इनरवेअर ब्रँडसाठी हा करार करण्यात आला। आजच्या मार्केटचं एक तुम्ही अवलोकन करा किंवा निरीक्षण करा। आजच्या मार्केटमध्ये एक गोष्ट दिसली की जे आपण म्हणतो छोटे छोटे शेअर, पेनी स्टॉक नाही, म्हणजे 20 रुपयाच्या आतले नाही, पण एक 40 रुपये 50 रुपये या जवळपासचे जे शेअर आहेत ते आजच्या मार्केटमध्ये त्याच्यामध्ये हालचाल दिसत होती। तर त्यामुळे तसं उद्या होत आहे का उद्याच्या मार्केटमध्ये हे पहा। म्हणजे इन जनरल एवढ्या 25 वर्षामध्ये हे लक्षात आलंय की जेव्हा जेव्हा असं मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन होतं किंवा मार्केट व्होलटाईल असतं त्यावेळेला हे जे लहान शेअर असतात 30 रुपये 42 रुपये 50 रुपये, म्हणजे ज्याची किंमत कमी किंवा टिकर साईज कमी अशा शेअरमध्ये व्होलटॅलिटी दिसते। आणि जे लोक खेळणं हा शब्द वापरतात ते लोक या शेअरमध्ये खेळत असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम होताना दिसतं। तर तुमचे काही शेअर जर असे अडकले असतील तर अशा शेअरकडे लक्ष द्या। तर ते शेअर विकण्याची वर्षातून एखाद वेळेलाच संधी मिळते, तर ती संधी गमावू नका। तुमच्या एखाद्या शेअरमध्ये असं जर भाव वाढताना दिसला तर ते शेअर विकून टाकता येतात किंवा छोटा मोठा त्याच्यामध्ये इंट्राडे करता येतो, पण तुम्ही ऑब्झर्व करा। एक कमेंट होती की हा पर्सनल क्वेश्चन आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं तर तुम्ही उत्तर द्या। मी साधारण 2000 सालापासून मार्केट करते, म्हणजे त्याच्या आधी 2-3 वर्ष मार्केट पाहत होते, वहीत लिहून मार्केट करून पाहत होते, माझं किती बरोबर येत आहे हे पाहत होते। आणि माझा मुळामध्ये कॉमर्स, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स हे सगळे आवडीचे विषय आहेत, त्यामुळे मला मार्केट आवडलं। तर माझी स्वतःची जेव्हा मुलांच्या जबाबदारीतून मी मोकळी झाले, मुलं मोठी झाली, मुलाची शिक्षणं झाली, मुलांना नोकऱ्या लागल्या, तेव्हा मी मार्केट करू लागले। पण मी मार्केट नुसतं करून थांबत नाही, तर अजूनही नवीन काही दिसलं तर अभ्यास करणं मार्केटचा आणि नियमितपणा शिस्तबद्ध मार्केट करणं, म्हणजे खरेदी कधी करायचं, विकायचं कधी, भावनेवर कंट्रोल ठेवायचा कसा, या सगळ्या गोष्टी मी शिस्तीत पाळते, आजपर्यंत पाळते, तशाच पुढेही पाळत राहील। त्यामुळे मार्केट ही माझ्या दृष्टीने समस्या कधीही बनली नाही। मार्केट मला आवडतं, मार्केटची भीती वाटत नाही। आणि मी जर शिस्त पाळली, आरोग्याची जशी शिस्त पाळतो
तसं गुंतवणुकीचंही एक आरोग्य असतं. त्याचीही तुम्हीसुद्धा शिस्त पाळलीत तर तुम्हाला नक्की मार्केट कायमसाठी आवडत राहील आणि ते तुम्हाला अर्थात उत्पन्नसुद्धा देत राहील. नमस्ते.